नमस्कार मंडळी, आपण आज दिवाळीच्या निमित्त बिस्किट करणार आहोत. तर त्यासाठी मी 1.5 किलो मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा त्यात घालणार आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे अर्धा किलो. आपल्या चवीप्रमाणे आपण वापरू शकतो आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. साखर चाळून घ्यायची, त्याच्या गाठी काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित होते, नाहीतर मग बिस्किट व्यवस्थित येत नाहीत. त्याच्यामुळे हे साहित्य सगळं आधी मिक्स करून घ्यायचं. आणि हा मी डालडा वितळून घेतलेला आहे, कारण असाच डालडा घातला तर पिसायला लय लागते, त्याच्यामुळे हात दुखतात. मग आपण ह्याच्यात आता बेकिंग पावडर घालणार आहोत. बेकिंग पावडर घेतलेली आहे मी, आता हे ह्याच्यात टाकणार आहे. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आता ही पांढऱ्या प्रकारची बिस्किट करणार आहे का नाही आपण, तर त्याच्यामध्ये आपण डालडा घालणार आहोत. ते डालडा वितळून घेतलेला आहे, त्याच्यामुळं मळायला थोडं आपल्याला सोपं पडतंय. आपण उकळून नाही घेतला तर मग लवकर बिस्किट होत नाही, ती फिसायला लय वेळ लागतो. यानं लगेच फिसलं जाते. डालडा लागल तसा घालायचा, जास्त प्रमाणात पडला डालडा की बिस्किट व्यवस्थित होत नाही. आता आपण ही कोको पावडर मिक्स करून घेणार आहोत. 3 ते 4 चमचे आपण कोको पावडर मिक्स करणार आहोत. आता आपले हे पीठ तयार झालेलं आहे. फिसून ह्याचा गोळा आला की म्हणायचं आपण हे आता बिस्किट तयार. हे बघा, अशा प्रकारे गोळा आला की हे पीठ तयार आहे म्हणायचं. आणि आता अशाच प्रकारे आपण हे चॉकलेटी कोको पावडर मिक्स करून घेतलेलं पीठ आहे. आता हे पण तयार करून घेणार आहे. मग दोन्ही मिळून मिक्स कलरची बिस्किट मी बनवणार आहे. आता आपली दोन्ही पीठ मळून झालेली आहेत, हे पांढरं आणि हे चॉकलेटी. तर आता हे 2 गोळे आपण नवीन पद्धतीचे जरा बनवायचे आहेत. हे 2 गोळे आहेत ना, आपण एकत्र असे घ्यायचे. हे असं आकार त्याला द्यायचा आणि हे अशा प्रकारे कापायचे. एकदम पण पातळ कापायचे नाही, मग जळतात ते. जरा थोडीस जाडीला ठेवायचं. हे अशा प्रकारे बिस्किट होते. ही बिस्किट बेकरीमध्ये भाजण्यासाठी आणलेली आहेत. तर आपल्या घरात ओव्हन असला तर आपण घरी सुद्धा भाजू शकतो. आता आपली बिस्किटे छानपैकी भाजून तयार झालेली आहेत. तर एकाच बिस्किटामध्ये आपल्याला 2 फ्लेवरची बिस्किट खायला भेटतात. तर आपण पण ट्राय करा. आता दिवाळी जवळ आलेली आहे, तर दिवाळीचा फराळ म्हणून तुम्ही ही बिस्किटे ट्राय करू शकता. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. हॅपी दीपावली.